विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण शिक्षणावर थोडं चिंतन करणार आहोत. यामध्ये प्रश्न हा आहे की शिक्षण हा राष्ट्र आणि समाजाच्या उत्कर्षासाठी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण शिक्षणावरील खर्चाची सरासरी ही 3 ते 3.5% पुढं जायला तयार नाही आणि जर अर्थाविना म्हणजे निधीविना शिक्षणाच्या या नव्या धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी कशी होईल हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आपण हे पाहतो की राजकारणामध्ये आपण असं म्हणतो, सॉक्रेटिस असं म्हणायचा की राजकारण हा संपूर्ण ज्ञानाचं कळस आहे, कारण त्यांच्याच हातामध्ये हे सगळं आहे. शिक्षण मंत्री कोणाला करायचं आहे, शिक्षणाचं कोणतं धोरण आहे आणि ते धोरण कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापकांच्या रिक्त जागा भरल्याच नाहीत आणि त्यांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याकडं प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं असताना तेही केलं नाही तर शिक्षणातली गुणवत्ता आपल्याला कुठं शोधायची आहे, कुठं शोधणार आहोत, हाही आपल्यासमोरचा प्रश्न आहे. अलीकडं आपण राजकारणावर हे सगळं पाहतो आहोत की महाराष्ट्रामागच्या 1 महिन्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या शपथविधीवर महाराष्ट्र चालतो आहे. राजकारणामध्ये काय चालू आहे, एकीकडं आपण राजकारण आणि नैतिकता याची एक सांगड घातलेली होती. नैतिकतेमध्ये शुभ अशुभ, चांगलं वाईट, पाप पुण्य, धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य याचा विचार होतो. मनुष्याला कुकर्मापासून प्रावृत्त करणे आणि सन्मार्गाकडे नेणे हेच नैतिकतेचं प्रमुख कार्य असते. आणि प्लेटोनी त्याच्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये नागरिकांना सदाचारी, सत्शील आणि चारित्र्यशील बनवणं हे राज्याचं आद्य कर्तव्य मानलेलं आहे. आणि त्यांनी सुपरमॅन तत्वज्ञ राजाची संकल्पना मांडलेली आहे की राजा कोण, तर जो तत्वज्ञ आहे, ज्याच्या ज्ञानामध्ये सद्गुण आहे, ज्याच्या वर्तनामध्ये गुडनेस आहे, तो राजा. व्हर्च्युलेस नॉलेज हे काही कामाचं नाही, सद्गुण हेच ज्ञान आहे असं त्याने आग्रह धरला. आणि राज्यकर्ता कसा असावा याचा शोध घेतला आणि आदर्श राज्याची फिलॉसॉफर किंगची संकल्पना मांडली. तर दुसरीकडे आपण पाहतो की अरिस्टॉटलनी मनुष्याचं जीवन सुंदर आणि शुभ बनवणं हे राज्याचं उद्दिष्ट आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे नीतिमानता हे राज्याचं कर्तव्य आहे असं अरिस्टॉटलने सुद्धा म्हटलेलं आहे. जीवन सुंदर आणि शुभ हे गुड लाईफ जी आहे ती ह्याच्याशिवाय शक्य नाही असे अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. गांधींनी तर राजकारण आणि नैतिकता याचा अनन्यसाधारण संबंध आहे असं म्हटलेलं आहे. एका नाण्याचे ते 2 बाजू आहेत म्हटलं. राजकारणाचं नैतिकीकरण यावर गांधींनी भर दिलेला आहे. धर्मरहित राजनीतीला काही अर्थ नसतो असं गांधींनी सांगितलेलं आहे. राजकारण हे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या नैतिक तत्वांना अनुसरून करावं. राजकारणात स्वार्थ आणि कपट या दुर्गुणांना स्थान देऊ नये. गांधीजींच्या मते जी गोष्ट नैतिकदृष्ट्या अयोग्य असेल ती राजकीय दृष्ट्याही अयोग्यच असली पाहिजे यावर आग्रह होता. आणि आपण पाहतो आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने काय चालू आहे. संजय राऊतांना ईडीने अटक केलेली आहे, 11 लाख रुपये त्यांच्या घरी सापडले म्हणून. आणि आपण पाहतो की ज्यांच्यावर ईडी लादल्या गेलेल्या होत्या, जे शिवसेनेचेच आमदार होते आणि त्यांच्याकडे अमाप संपत्ती जमलेली आहे. एक रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा जो प्रवास आहे 2002 पासून ते 2022 पर्यंतचा प्रचंड संपत्ती आहे. आणि मग अशा लोकांना ईडीची भीती दाखवून ज्या पद्धतीने राजकारण होते आहे यामध्ये कुठेतरी आपल्याला नैतिकता दिसते आहे का, याचाही आपल्याला शोध घ्यावा लागेल, याचाही आपल्याला विचार करावा लागेल. ठीक आहे, आपण परीक्षा एक परीक्षा, कंबाईन पासिंग ह्या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत, पण यासोबतच राजकारणाचं हे बदलतं चित्र जे काही आहे हे आपल्याला पाहावं लागेल. आपलं राजकारणाचं जे मॉडेल आहे ते कुठल्या दिशेने वाटचाल करते आहे, ते का अरिस्टॉटलच्या दिशेने वाटचाल करते आहे. आपण लोकांना गुड लाईफ, शुभ आणि सुंदर जीवन जगायला देणार आहोत, ह्याच्यातून सुंदरता निर्माण होणार आहे. गुंड लोक जर राजकारणात आली तर त्याचं राजकारणाचं गुन्हेगारीकरण होईल का गुन्हेगारांचं राजकारण चालू होईल, हाही प्रश्न आपल्या समोर आहे. का प्लेटोने सांगितल्याप्रमाणे सुपरमॅन आपण निर्माण केलाय, तत्वज्ञ शासक आपण बसवलाय का, ज्याला आपली सगळी प्रश्न कळालेली आहेत, जो संपूर्ण समाजाचं सारथ्य करू शकतो, असं दिशादर्शक आहे का, हेही आपल्याला पाहावं लागेल. आणि
दुसरीकडं गांधींनी जे सांगितलं, राजकारण आणि नैतिकता ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारणाचं नैतिकीकरण झालं पाहिजे, जे आपण शास्त्रीमध्ये पाहतो. शास्त्रींनी मेनखात्याचा मंत्री राजकारणाचं नैतिकीकरण म्हटलं की आपल्याला शास्त्री आठवतात. शास्त्रींनी राजकारणामध्ये ज्या पद्धतीने रिस्पॉन्सिबिलिटी पाळली, ते रेल्वे मंत्री होते. रेल्वेचा अपघात झाला आणि आपण पाहतो की सत्तेची राजसम्राट होता. शास्त्रींनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा पंडित नेहरूंकडे दिला. पुढे ते बिनखात्याचे मंत्री म्हणून नेहरू बेडवर असताना 6 महिने त्यांनी कारभार पाहिला आणि आपण पाहतो की त्यांनी भारताचं नेतृत्व, एक भारतीय ढाच्यातला, वाराणसीच्या विद्यापीठात शिकलेला, नदी पोहून जाणारा, असा तो अत्यंत गरिबीतून आलेला, पण एक नैतिकतेचं आदर्श त्यांनी उभं केला. कारण नैतिकतेचं क्षेत्र हे व्यापक असते, राजकारणाचं क्षेत्र त्या दृष्टीने संकुचित आहे. आता आपण पाहतो की नैतिकता मनुष्याच्या आचरणाशी संबंधित आहे, तर राजकारण सत्ता प्राप्तीशी संबंधित असल्याचं आपल्याला दिसते आहे. अलीकडे आपण पाहतो आहोत की राजकारण कुठल्या दिशेने वाटचाल करते आहे. महाराष्ट्राचं जरी पाहिलं आपण तरी ईडी कशा पद्धतीने वापरली जाते आहे. आझादी का अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, घर घर झेंडा आपण म्हणतो आहोत, पण घर घर हा विचार पोहोचला पाहिजे की शास्त्रींनी कशा पद्धतीने नैतिकता सांभाळलेली होती, आपलं मॉडेल कोणतं आहे. आता आपण प्रताप सरनाईक शिवसेनेमधलेच आहेत, त्यांना ईडीतून सुटका मिळालेली आहे, गर्भश्रीमंत आहेत, प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे. यामिनी जाधव आहे, त्यांनाही ईडी लागलेली होती, पण ते एकनाथ शिंदेच्या गटात गेले आणि त्यांची चौकशी थांबलेली आहे. भावना गवळी आहेत, त्या सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे यांनी पारडं बदललं म्हणून ते ईडीमधून सुटत आहेत आणि संजय राऊत हे विरोधात आहेत, शिवसेना संपवायची आहे म्हणून अशा पद्धतीने शासकीय यंत्रणा वापरली जाऊ लागली तर काय होईल. आणि मग हे सगळं किती विदारक आहे हे दाखवण्याचं काम शर्मांनी केलेलं आहे आणि त्यांनी अशोक वानखेडेंना पाचारण केलं. पहा अशोक वानखेडे काय सांगत आहेत, त्यांनी कशा पद्धतीने ह्या सगळ्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि अशा विश्लेषणात आपण आज भी हम दिल्ली में फ्लैट लेने का सोच नहीं सकते और कहीं और प्लॉट लेने का सोच नहीं सकते. यदि संजय राउत के पास एक बड़ी खुद का घर है, दादर में फ्लैट भी लिया उन्होंने, और जब 9 प्लॉट जो मिले हैं, जो अलीबाग के एक बीच पर, वो 9 प्लॉट भी सीज किए हैं ईडी ने. तो वो 9 प्लॉट आपने कैसे लिए, ये भी सवाल ये नहीं है. सवाल आप राजनीति में, संजय राउत अब पत्रकार नहीं रहे. जब राजनीति में जाता है तो चढ़ावा तो चढ़ता है, लेकिन ये होता है नजराना, एक होता है जबराना. बाकी लोगों के पास जबराना है, जबरदस्ती इकट्ठा किया हुआ, और उसकी जो तादाद है वो हजारों करोड़ में जाती है. इन 40 लोगों में से ऐसा शायद ही कोई होगा कि जो भले ही लीगली बोलता होगा कि मेरे पास, या इनकम टैक्स भरता होगा कि मेरे पास इतना ही है, लेकिन यदि इन्वेस्टिगेट किया जाए कि उनके साले के नाम पे, उनके ड्राइवर के नाम पे, उनके दोस्तों के नाम पे, जो कल तक झोपड़पट्टी में थे, आज करोड़पति और अब्जोपति हो गए, ये पैसा ट्रांजैक्शन करने की बात है. आज के जो हालात हैं, चलिए ठीक है, संजय राउत जो है, आपका कहना है कि उनको दौलत की वजह से महाराष्ट्र की राजनीति में नहीं जाना जाता है. उनको अपने संपादक और सामना का अखबार निकालते थे और उनको बाला साहब ठाकरे ने कलम पकड़ाई थी सामना की, उससे पहले वो क्राइम रिपोर्टर थे. ये बात एकदम सही है कि उनकी दौलतमंद के तौर पे पहचान नहीं होती, लेकिन जो दौलतमंद नेता हैं, जिन्होंने, आपने कहा, जबरिया पैसा कमाया और जिनके पास ट्रकों जो है दौलत है, ऐसे लोगों पे अगर कार्रवाई नहीं हो रही और संजय राउत जेल जा रहे हैं, उद्धव ठाकरे को कुर्सी से बाकायदा खींच के हटा दिया गया है, आपको क्या लगता है कि जो शिवसेना के मराठी मानुस जो सपोर्टर हैं महाराष्ट्र, आज वो क्या सोच रहे हैं कि अगर 6 महीने बाद, मान लीजिए अगर चुनाव होता है महाराष्ट्र में, तो आप उद्धव ठाकरे को कहां खड़ा देखते हैं, एकनाथ शिंदे को कहां खड़ा देखते हैं, भाजपा को कहां खड़ा देखते हैं? अंतिम सवाल. यदि विधानसभा का चुनाव होता है तो मुझे आज भी शिवसेना एक अपर हैंड पे दिखाई देती है. लोगों की सहानुभूति उनके पास है, वो नए तरीके से शिवसेना बनाएंगे, शिवसेना बिल्ड करेंगे. कई लोग जो थे शिवसेना में, इन 40 लोगों से त्रस्त थे, क्योंकि ये बार बार चुनाव यही लोग लड़ रहे थे, उनको चांस ही नहीं मिल रहा था. वो लोग बहुत खुश है कि चलो जगह खाली हो गई, अब हमारा भी नंबर लग सकता है. ऐसा नहीं कि शिवसेना में लोग नहीं है, शिवसेना में बहुत लोग, आम आदमी जो कैडर है शिवसेना का, वो आज भी उद्धव ठाकरे के साथ. सवाल ये है कि ईडी के ऊपर लोगों का विश्वास उड़ गया है, और ये जो बीजेपी कर रही है, इससे आपको तात्कालिक लाभ मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन के चुनाव में कुछ हद तक मिल सकता है, लेकिन एक लार्जर पिक्चर यदि मैं देखूं, लोकसभा और विधानसभा, उस पिक्चर में बहुत तकलीफ होगी बीजेपी को, क्योंकि जो बीजेपी दूसरे के भ्रष्टाचार पे आरोप लगाते हैं, तो वो बीजेपी के लोग भी
जो सिंगल रूम में रहते थे, स्कूटर पे घूमते थे, आज वो जो टोयोटा की नई गाड़ी आई है वेलफायर, हाँ वेलफायर जो है 2-2.5 करोड़ की, तो वेलफायर में जो लोग घूमते हैं, तो लोगों को समझ में आ गया स्कूटर वाला वेलफायर में ऐसा क्या जाता है। ये लोग पार्टी छोड़ के चले गए। इन्होंने कहा कि हमारा हिंदुत्व, हम हिंदुत्व के साथ है। हिंदुत्व के साथ कुछ नहीं था। ईडी की नोटिस जाती है, हिंदुत्व याद आता है। ईडी की नोटिस जाती है, जो कल तक लाहौरे वीडियो करके पूरे महाराष्ट्र में नरेंद्र मोदी जी को बदनाम करते थे राज ठाकरे, अब वो हनुमान चालीसा पढ़ने लगे। मित्र हो, दीपक शर्मा हे एक वरिष्ठ पत्रकार आहेत. अशोक वानखेडे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे राजकीय विश्लेषक आहेत आणि आपण हे ऐकलेलं आहे प्रत्यक्ष ते काय सांगत आहेत. तर आपण विचार करा जे पी नड्डा काय बोलत आहेत. एकच पक्ष भारतामध्ये असेल म्हणजे पुन्हा हिटलरशाही, म्हणजे एक भाजप असेल बाकी कुठलाच पक्ष असणार नाही, हे काय चालू आहे. राजपाल कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी काय बोलत आहेत की गुजराती आणि राजस्थान्यांना जर बाजूला काढलं तर मुंबईमध्ये काय राहील. हा सगळ्या प्रश्नांचा विचार मराठी माणसाने केला पाहिजे आणि आपण हे ठामपणे सांगू शकतो की हे सगळं ईडीचं कारस्थान आहे आणि या सगळ्या भीतीपोटी म्हणजे अत्यंत गरीब असणारा आमदार एवढी मोठी प्रॉपर्टी जमा करतो, ती सांभाळण्यासाठी, तिला सुरक्षित करण्यासाठी तो हे सगळं करतो आहे. आणि महाराष्ट्रातला सामान्य माणूस कुठं आहे, सामान्यांचे प्रश्न कुठं आहेत, शिक्षणाची स्थिती काय आहे, बेरोजगारांची स्थिती काय आहे. महाराष्ट्र आज 1 महिना झाला 2 मंत्र्यांवर चालतो आहे. या सर्व गोष्टींचा विचार लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला करावा लागत असतो आणि तू जर करत नसेल, त्याच्या आत्म्याची ज्योत जर जागी नसेल, तर या देशातली लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी कुठलंही न्यायालय, कुठलाही कायदा उपयोगी पडणार नाही. त्यासाठी आपल्या अंतर्मनाची ज्योत आपल्याला जागी ठेवावी लागेल. या चॅनलवर नव्याने आलाच चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थ्यांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.